नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या लेक्चरमध्ये स्वागत आहे। बघा, 2-4 दिवस आपण लेट केला व्हिडिओसाठी, मुद्दामून लेट केला कारण काही गोष्टी मला क्लिअर करून घ्यायच्या होत्या की त्या गोष्टी तशाच आहेत का। कारण इथे येऊन बोलताना मी माझी जबाबदारी समजतो की जे काही माझ्या तोंडातून बाहेर पडतं आहे ते काही रँडम नसावं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्याही एक प्रकारे म्हणजे काही लोक असे असणारच आहे, ऑब्व्हियसली त्यांना माझं मत पटणार नाही, पण नुकसान कोणाचं होऊ नये हा माझा त्याच्या मागचा पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे। जसं आपण बघतोय इथेच तुम्हाला दिसतंय, मी सगळ्यात पहिल्यांदाच सांगतोय की पटलं तर घ्या, नाही घेतलं तरी तुम्ही सुज्ञ आहात, ठीक आहे। माझ्यापेक्षा तर नक्कीच तुम्ही जास्त सुज्ञ आहात, ठीक आहे। मग हे बघतोय आपण परीक्षा कधी होणार याच्यावर प्राथमिकतेने बोलणार आहोत। आपण काय करायचं आहे त्या दरम्यान ह्याच्यामध्ये बोलणार आहोत। हे 3P तत्वांवर आपण काम केलं पाहिजे, हे काय आहेत, पेशन्स, प्लॅनिंग आणि पोस्ट, याच्याबद्दल आपण चर्चा करणार। आणि त्यानंतर आपल्या बॅचचं काय सिच्युएशन आहे, काय सध्याची परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, ठीक आहे। मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिला मुद्दा घेऊया। म्हणजे जे कोणी फक्त इथे एक प्रकारे डेट जाणून घ्यायला आले असतील तर मित्रांनो तुमचं खूप जास्त काय भ्रमनिरास होणार आहे। कारण डेट न सांगता मी डेट काय असू शकतात, बरं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे मी सांगणार आहे। कुठलीही डेट मी इकडनं डॉट अशी सांगणार नाही। ज्या काही पुढच्या 2 महिन्यातल्या डेट्स आहेत त्याच्याबद्दल काय होऊ शकतं ही चर्चा करणार। डेट सांगण्यासाठी महामहिम आयोग आहे, आयोग सांगेल ती पूर्व दिशा, आपण आयोगाच्या पुढे अजिबात नाही, ठीक आहे। मग तुम्ही इकडनंच व्हिडिओ स्किप केला तरीही चालेल। जर पुढे काय करायचं आहे, 20 मिनिटाचा हा मॅक्झिमम व्हिडिओ असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी फायदा होईल हे माझं मत आहे। ऐकलं तर फायदा, स्किप केला इथल्या इथे डेट नाही सांगते म्हणून तरीही चालणार आहे, ठीक आहे। मग सगळ्यात पहिल्यांदा आपण डेटबद्दल चर्चा करूया की सिच्युएशन काय आहे, ठीक आहे। आत्तापर्यंत आपल्याला डेट आलेले आहेत का, नाही आलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर कंबाईनची तर अजून ॲडच काय म्हणतो आपण त्याला येणं बाकी आहे। पण असं मला काही कळतंय किंवा आता जे काही आपण बघतोय की ॲड येत्या काही दिवसांमध्ये येऊ शकते, त्यामुळे आपण बॅच पण त्या पद्धतीने रिडायरेक्ट करणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने पुढे ढकलणार आहोत। म्हणजे तुम्हाला नुकसान होणार नाही, तुमच्यापर्यंत सोबत शेवटपर्यंत आपण राहणार, ठीक आहे। मग डेटचं काय, आपण इत्यंभूत एक प्रकारे फक्त राज्यसेवा या कंटेंटबद्दल सध्या बोलूया। राज्यसेवेचं काय होणार आहे किंवा ही परीक्षा साधारणतः कधी होऊ शकते, ठीक आहे। हे आयोग सांगेल कधी होणार आहे, फक्त मी कधी होऊ शकते आणि आपण काय करायचं हे आपण बोलणार आहोत। जर आपण बघितलं तर साधारणतः आता सिच्युएशन अशी आहे की काही जण जे म्हणत होते की 26 तारखेला वगैरे होईल, तर आता बघा, आणि मी पुन्हा सांगतोय की या डेटमध्ये जर मी असं म्हटलं की या डेटला होणं कठीण आहे आणि त्याच डेटला झाली तर चांगलीच गोष्ट आहे। मी तर लगेच एक्झाम घ्यायच्या तयारीला आहे किंवा एक्झाम देण्याच्या तयारीला आहे किंवा तुमच्याकडनं सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास करून घेण्याच्या तयारीला आहे। पण आयोगाने जर एक प्रकारे दुसऱ्या डेट दिल्या तर त्याबद्दल एक प्रकारे आधीच क्षमस्व, पण आपली एक प्रकारे प्लॅनिंग पाहिजे, काहीतरी आपल्यासाठी गोष्ट पाहिजे। नुसतं रँडम बसून चालू शकत नाही, नुसतं रँडम यूट्यूबवर पॉलिटिक्स बघा, IPL बघा, ह्याच्यावरनं काय आपलं होऊ शकत नाही। अभ्यास एक 70 ते 80% मुलं करतच नाही आहेत, हे मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो। तुम्ही कितीही सांगा की नाही सर आम्ही करतोय, मला माहिती आहे काय सिच्युएशन आहे काही नाही आहे। त्यामुळे बघत असताना आपण फक्त काय प्लॅनिंग आहे या तत्वावर एकदा चर्चा करणार आहोत। बरं, राज्यसेवा आहे, मग सिच्युएशन काय आहे की जे जण म्हणत होते की ह्या मे मध्ये काहीतरी ती परीक्षा होईल 20 मे नंतर, मग आपल्याला काय एक प्रकारे रविवार जो आहे त्या रविवारी होऊ शकते वगैरे, तर मित्रांनो ते जरा थोडंसं मला कठीण वाटतंय। आणि ते कठीण वाटायचं कारण पण काय, म्हणजे काही जण म्हणत होते की 26 मेला वगैरे होईल, पण ते कठीण वाटायचं कारण काय, तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आयोगाने आपल्याला काय कारण सांगितलेलं आहे की मागणी पत्र जोपर्यंत सर्व अवेलेबल होत नाहीत तोपर्यंत एक प्रकारे आपण परीक्षा घेऊ शकत नाही, हे असं आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे। मग मागणी पत्र अवेलेबल होईला आणि त्यानंतर काही जण असे म्हणतात की कृषीच्या ज्या काही जागा आहेत तो नवीन संवर्ग ॲड करावा लागणार आहे, त्यामुळे त्याच्यामागे थोडे पुढे मागे काही गोष्टी होऊ शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय की आपल्याला हे मागणी पत्र प्राप्त झाल्यानंतर एक जी काही टेक्निकल क्वेरी आहे, मी आधी पण सांगितलेलं होतं माझ्या फेब्रुवारी का कुठल्या तरी व्हिडिओमध्ये की एक प्रकारे टेक्निकलिटीला खूप वेळ लागू शकतो, ठीक आहे। म्हणजे जे काही आपला हे झालेलं आहे EWS ACBC जे काही झालेलं आहे हे एक प्रकारे काय नुसतं गेलं आणि आज आता मी म्हणतोय की असं करा तसं करा असं नाही, त्याच्यामागे खूप मोठी टेक्निकल प्रोसिजर असते, नुसतं ते सॉफ्टवेअरचं काम नाही, बाकीच्याही गोष्टी आहेत। मग त्या अनुषंगाने बघता की ती एक टेक्निकल क्वेरी आपल्याकडे आहे, ठीक आहे, ACBCला एक प्रकारे कव्हर करण्यासाठी। त्यामुळे साधारणतः आज जर विचार करायचा झाला तर एक प्रकारे आपल्याला 26 मे तर काही पॉसिबल वाटत नाही। त्यानंतर दुसरी जी काय आपल्याकडे तारीख आहे, म्हणजे आपण एक प्रकारे इथे एक रकाना तयार करूया म्हणजे त्यातनं आपल्याला कळेल सिच्युएशन काय आहे, ठीक आहे। 26 मे तर ही सहसा मला वाटत नाही असं आपण म्हणूया, आयोगाने दिली, काही आपण करू शकत नाही त्याच्यापुढे। त्यानंतर जर जूनमध्ये म्हटलं तर सुरुवातीपासून असं होतं की 2 जूनला परीक्षा होईल, 2 जूनला परीक्षा होईल। आता 2 जूनला तर माझा वाढदिवस
दिवस आहे, परीक्षा असती तर थोडा आपल्याला वेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या. पण 2 जूनला सुद्धा एक प्रकारे मला का वाटत नाही, मी हे तुम्हाला सांगतो. आपल्याकडे 1 जूनला मतदानाची शेवटची फेरी आहे, ठीक आहे. पूर्ण भारताचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये 20 मेला आहे. त्यानंतर जी सगळ्यात जास्त मॅनपॉवर कुठे जर लागली जात असेल तर ती मॅनपॉवर आपल्याला एक प्रकारे त्या मतपेट्या सिक्युअर करण्यासाठी एक प्रकारे लागणार आहेत. प्लस आचारसंहितेच्या गोष्टी आहेत. त्यामुळे एक प्रकारे 2 जून सुद्धा मला टेक्निकली काही ती वाटत नाही की त्या डेटला सुद्धा एक प्रकारे परीक्षा होईल आपली, ठीक आहे. हे पण कट करतोय. त्यानंतर 16 जूनला आपल्याकडे काय आहे तर एक प्रकारे UPSCची एक्झाम आहे. ऑब्व्हियसली मग त्या दिवशी परीक्षा होत नाही, त्यामुळे तीही कट झालेली आहे. 23 जूनला सुद्धा आपल्याकडे कोणती तरी परीक्षा, आता मला तिचं नाव नाही आठवत, त्यामुळे ती सुद्धा डेट एक प्रकारे कट झाली आहे. मग जून महिन्यातल्या आपल्याकडे कुठल्या डेट उरत आहेत तर जून महिन्यातली एक 9 जून आणि आपली आवडती सर्वांची 30 जून ह्या डेट्स उरत आहेत. परीक्षा इथेही होऊ शकते. आणि जसं मी तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामवर सांगितलेलं आहे की असं कुठेच गरजेचं नाही. आता काही टेलिग्रामवाले सांगतायत की एक प्रकारे नाही, त्यांना 2 महिने द्यावेच लागतील, 3 महिने द्यावेच लागतील, असं अजिबात नाही आहे. परीक्षा त्यांनी अक्षरशः इथे 4 जूनला जेव्हा आपलं एक प्रकारे हे संपलं, काय म्हणतो आपण त्याला, आचारसंहिता, 5 जूनला जरी त्यांनी डिक्लेअर केली तरी 30 जूनला परीक्षा होऊ शकते, हे मी तुम्हाला डॉट सांगतोय, ठीक आहे. 9 जून पण एक प्रकारे तात्विकरित्या सहसा मला वाटत नाही, त्यामुळे फिजिबल आपण 30 जून पकडून चालायची. आपलं सगळं जे काय 3P टेक्नॉलॉजी आहे किंवा 3P तत्वावर आहे ते आपण 30 जूनपर्यंत करणार. त्यानंतर काही जण असे म्हणत आहेत की एक प्रकारे जुलै आणि ऑगस्ट सुद्धा उजाडू शकतो. मग जुलै आणि ऑगस्टचा विचार करत असताना जुलैमध्ये जर आपण पाहिलं आणि ऑगस्टमध्ये आपण पाहिलं तर काय काय रविवार आहेत ते आपण एकदा बघूया. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं कारण सुद्धा सांगतो, अशी चर्चा काय तशी चर्चा काय. मग आपण जर बघतोय तर जुलैमध्ये साधारणतः 7, 14, 21, 28 अशा एक प्रकारे रविवारच्या तारखा आहेत. 7, 14, 21 आणि 28. ऑगस्टचा विचार करता ऑगस्टमध्ये आपल्याकडे 4, 11, 18, 25 या तारखा आहेत. 4, 11, 18, 25. आता सिच्युएशन काय, ह्यांच्यामध्ये कधी परीक्षा होईल तर साधारणतः असं म्हटलं जातंय की एक प्रकारे 7 जूनला सुद्धा कुठली तरी, 7 जुलैला सुद्धा कुठली तरी EPFOची एक्झाम आहे. त्यामुळे ही सुद्धा एक प्रकारे परीक्षा 7 जूनला होणं कठीण आहे. उरल्या ह्या 3 डेट्स आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर ह्या 4 डेट्स, ठीक आहे. आपलं तर कधीही एक प्रकारे चांगलीच गोष्ट होईल की जुलैमध्ये परीक्षा झाली तर खूप बेटर ऑप्शन होईल. आणि मीही जेवढं मला कळालंय, ठीक आहे, मी पुन्हा सांगतोय, जेवढं मला कळालंय तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपला वर्ल्ड स्किल डे आहे त्याच्या आधी साधारणतः परीक्षा होऊ शकते, म्हणजे 15 जुलैच्या आधी परीक्षा होऊ शकते. पण 7 तारीख सुद्धा एक प्रकारे गेलेली आहे. 4 जूनला सुद्धा होणार नाही, कारण 4 जूनला ऑब्व्हियसली कुठली तरी अजून एक पुन्हा परीक्षा आलेली आहे. मग ह्या आपल्याकडे एकूण 6 तारखा अवेलेबल आहेत. 14, 21, 28, 11, 18, 25 इथे झाली तर परीक्षा होऊ शकेल. पण आपला प्रयत्न असा असणार आहे की जेवढी परीक्षा लवकर होईल तेवढा ऑप्शन बेटर. आता या वाक्यावर सुद्धा काही जण म्हणतील नाही नाही सर आम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे, ह्याहून त्याहून. मित्रांनो, साधी गोष्ट आहे, आपल्याला जर एक प्रकारे अभ्यासाला पुढचे 2 वर्ष जरी दिले तरी आपला अभ्यास पूर्ण होत नाही. त्यामुळे परीक्षा ह्या लवकरात लवकर जर एक प्रकारे शेड्यूल्ड परिस्थितीमध्ये झाल्या तर आपला अभ्यास अजून चांगला होईल, हे मी तुम्हाला डॉट सांगतो. त्यामुळे ह्या तारखांपर्यंत या एक प्रकारे परीक्षा आपल्या होऊ शकतात असं मी म्हणेन. म्हणजे साधारणतः 30 जून, 14, 21, 28 जुलै, 11, 18, 25 ऑगस्ट या तारखांना साधारणतः परीक्षा होऊ शकतात, मी पुन्हा म्हणतोय. प्लस तुम्हाला सांगतो, काल एक माझ्यापर्यंत मेसेज आलेला होता, त्यात मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवतो, म्हणजे नथिंग टू हाईड इन इट, ठीक आहे. फक्त तो आलेला जे आहे त्याने तो सोर्सेसच तो कट केला आहे, त्यामुळे मला तो इथे दाखवता येणार नाही, नाहीतर मी ती इमेजसुद्धा दाखवली असती. पण तुम्हाला सांगतो, काल एक प्रकारे असा मेसेज फिरत होता की राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 18 ऑगस्टला साधारणतः होईल. त्याची मेन्स होईल आहे, मेन्स आहे 18, 19, 20 जानेवारीला, ठीक आहे. कंबाईन पूर्व होईल 25 ऑगस्टला, गटब मुख्य 15 डिसेंबर, गटक मुख्य 29 डिसेंबर. मला माहीत नाही, ठीक आहे, हे कोण सांगतं, काय सांगतं, कसं सांगतं, पण माझा तरी या गोष्टीवर विश्वास नाही, ठीक आहे. आयोग ह्या तारखा देऊ शकते का? देऊ शकते, पण आयोगाला ते देऊ द्या, आयोगाच्या पुढे अजिबात आपण नाही. म्हणजे माझे जे काही मित्र आहेत, जे काही आम्ही एक प्रकारे अभ्यास करतो किंवा इथे काही स्टुडंट भेटतात, ते मला विचारत होते की सर परीक्षा पुढे जाईल का, काय वाटतं तुम्हाला? मी तेव्हाही म्हणत होतो आयोग सांगेल तेव्हा. आता UPSCची जेव्हा परीक्षा पुढे गेली तेव्हा मलाही माहिती आहे, तेवढी अक्कल आज मलाही आहे की आपली ही परीक्षा पुढे जाणार आहे. मी तेव्हाही सांगतोय आयोग सांगेल तेव्हा. तसंच मी आजही तुम्हाला सांगतोय आयोग सांगेल तेव्हा, आणि तीच पूर्व दिशा. आपण काही इथे क्रिटिसाइज करायला आलेलो नाही आहोत, आपण विद्यार्थी पद्धतीने, विद्यार्थी भूमिकेतनंच आयोगाकडे पाहिलं पाहिजे. त्यामुळे साधारणतः ह्या परीक्षांच्या डेट्स आपल्या असू शकतात. बरं, डेट जेव्हा असेल तेव्हा सरळ साधी सोपी गोष्ट आहे ना, आयोग सगळ्यांना सांगेल ना,
असं होणार आहे का की नाही नाही आयोगाने आता हे डिक्लेअर केलं आणि आदित्य गरकलला सांगायचं नाही, असं होत नाही. त्यामुळे कृपया डेट कधी हा प्रश्न विचारू नका. डेट कधी हा प्रश्न तुम्ही एक प्रकारे विचारूच नका. ही एक सरळ साधी सोपी गोष्ट आहे. आता काय करायचं त्या दरम्यान मी तुम्हाला ते सांगतो. आज तारीख आहे आपल्याकडे, आपण 2 मे बघतोय. ठीक आहे, आपण पहिलं पकडून चालणार आहोत की आपली परीक्षा साधारणतः 30 जूनला होऊ शकते. याच्यामध्ये आपल्याला 3P कार्यरत ठेवायचं आहे. 3P आपल्याला याच्यामध्ये कार्यरत ठेवायचं आहे. याच्या पुढे झाली तर काय, याच्या पुढे झाली तर आपली अजून एक रिव्हिजन बसेल. ठीक आहे, साधारणतः समजा 14 जुलैला झाली तर समजा पुढच्या 28 जुलैला झाली तर आपली दुसरी रिव्हिजन बसेल. ठीक आहे, तसंच जर समजा ऑगस्टमध्ये झाली तर तिसरी रिव्हिजन बसेल स्टार्टिंग फेजला. ऑगस्टच्या पुढच्या फेजला झाली तर साधारणतः चौथी रिव्हिजन बसेल. यात नुकसान काय आहे मला सांगा, ह्यात नुकसान काय आहे? रिव्हिजन करायला काय प्रॉब्लेम आहे? बसून करणार काय? तेच पुस्तकं वाचणार आहेत ना, त्याच गोष्टी वाचणार आहेत ना, तेच करून तोच रिझल्ट येणार आहे. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे आपल्याला. त्यामुळे एक प्रकारे अभ्यास करणं तुम्ही कंपल्सरी गरजेचं आहे. 3P म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आपण जेव्हा याच्याकडे बघतोय तेव्हा आपल्याला काय कळालं पाहिजे. 3P मध्ये आपण काय डिवाइड केलंय ते सगळ्यात पहिल्यांदा पेशन्स. तुमच्याकडे ना संयम नावाची गोष्ट अतिशय नाहीच आहे. हे कमी सुद्धा बोलणं सुद्धा खूप एकदम काय म्हणतात त्याला क्लिशे स्टेटमेंट होईल. डायरेक्ट संयम नाहीच आहे अनेकांकडे. अरे साधी गोष्ट आहे, तुमचं असं आमचं असं, सर आमचा हा प्रॉब्लेम तुमचा तो प्रॉब्लेम, मान्य आहे. अरे सरकार चालवायचं असतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आजच्या घडीला खरंच जर विचार करायचा झाला तर मी सुद्धा म्हणेन की आपल्या परीक्षांपेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आज इलेक्शन आहेत. आज सरकार चालवणं आहे. ठीक आहे, परीक्षा आधी होऊ शकल्या असत्या का इलेक्शनच्या आधी वगैरे, त्याच्यात मला घुसायचंच नाही आहे. ठीक आहे, माझं मत वेगळं आहे, काहींचं मत वेगळं असू शकतं, तो भाग वेगळा. पण आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही काय करताय माहिती आहे का, तुम्ही काहीतरी एक विचार केलेला असतो, त्या विचाराला धरून जर गोष्ट नाही झाली तर तुम्ही पॅनिक होतात आणि मग तुम्ही एकमेकांना शिव्या घालायला सुरुवात करतात, याला त्याला शिव्या घालायला सुरुवात करतात. माझं काय मत आहे, तुम्ही एक गोष्ट ठरवा, ती आयडियल असू द्या आणि ती एकदम लास्टची असू द्या, म्हणजे काय पोस्ट मिळवणं ही असू द्या. मग त्याच्यामध्ये डेट पुढे गेली, ठीक आहे गेली, काही करू शकत नाही आपण. ठीक आहे, आता काही जण म्हणतात सर रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, हे करा ते करा, ते योग्य नाही आहे. ठीक आहे, ही पहिली सरळ साधी गोष्ट आहे. आता या वाक्यावर सुद्धा काही जण म्हणतील की नाही नाही असं कसं तुम्ही म्हणता, आपण आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. पण सद्यस्थितीला एक छोटासा विचार करा. इलेक्शन्स आहेत, येत्या 3 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातले इलेक्शन आहेत, आचारसंहिता लागलेल्या आहेत, आंदोलन करणं कितपत योग्य आहे? आणि तुम्हाला जर पोस्ट मिळवायचे आहेत, हे आंदोलनांचे गुन्हे जर दाखल झाले तर कसं तुमचं एक प्रकारे पोलीस व्हेरिफिकेशन क्लिअर होणार आहे? मग हा तात्विक विचार करा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही जण म्हणतील नाही आम्ही करून दाखवू, ज्याला करायचं त्यांनी करावं. राजांनो, आपला मुद्दा फक्त अभ्यास करण्याचा आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट पेशन्स ठेवा. पेशन्ससाठी काय करायचं तर गप 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं दुपारी, 10 मिनिटं संध्याकाळी, 10 मिनिटं रात्र, एक प्रकारे तुम्ही प्रॉपर एक प्रकारे मेडिटेशन करत चला. डोळे बंद करून बसायचं. मी नाही म्हणत कुठल्या देवाचं नाव घ्या, काय घ्या, तुम्हाला जर वाटत असेल तर घ्या, तोही तुमचा प्रश्न आहे, वैयक्तिक इश्यू आहे. पण मेडिटेट करा, शांत ठेवायला सगळा. पॅनिक होत जाऊ नका की हे असं झालं तर काय, तसं झालं तर काय, सर याचं काय, त्याचं काय. तुमचा प्रश्न काय असला पाहिजे, सर अभ्यासाचं काय, सर त्या बॅचचं काय, म्हणजे बॅचचं लेक्चरचं काय, सर ते एक प्रकारे बॅच वाढवून कधी मिळणार आहे, सर बॅच वाढवून कशी मिळणार आहे, सर अभ्यास कसा करायचा आहे, सर कुठला पेपर सोडू. म्हणजे मला आलेल्या फोन्समध्ये सुद्धा मी सांगतोय की आपली टेस्ट सिरीज करतायत, आता वेळ मिळाला आहे, दुसऱ्या जी वाटत असेल ती पण करा, विश्वास असेल आपल्यावर तर आपली केली तरी चालणार आहे, तेवढीच काही प्रॉब्लेम नाही. पण काहीतरी करा, कंटेंट वाचा, अभ्यास करा. सगळ्यात पहिल्यांदा पेशन्स बाळगा. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजेच काय, एक प्रकारे मतदानाचं तुम्हाला तुम्ही ऑलरेडी सांगितलं, ते नंतर बोलू आपण, जी काय ऑफर वगैरे आहे त्याच्याबद्दल. जावा मतदान करा, 4 दिवस घरच्यांसोबत राहा. 4 दिवसात आता काही जण म्हणतात नाही सर आम्ही अभ्यास करतो, आम्हाला सगळं सांभाळून अभ्यास करायचा असतं. राजांनो, एक सरळ साधी गोष्ट आहे. टॉपरसुद्धा म्हणून गेले, जे मेन्स वगैरेला असतात ते सुद्धा म्हणून गेले की अभ्यास हा अभ्यासाच्या फेजमध्ये होत असतो. 4 दिवस तुम्ही घरी गेला, 2 दिवस कुठल्या मित्रांकडे गेला तर काही वावगं होणार नाही. आणि तुम्ही एवढे एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला, आपण एवढे मट्ट आहोत का की आपल्याला जर 2 दिवस सुद्धा कुठे घालवले की आपला पूर्ण अभ्यास ढासळतोय? नाही ना. आणि जर असं असेल तर अभ्यास करा, आणि जर असं नसेल तर घरी जाऊन या. ठीक आहे, स्वतःला खुश ठेवा, शांत ठेवा, पॅनिक ठेवा. तुमच्या हातामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी कंट्रोल करायला जाऊ नका. ऑलवेज कंट्रोल द कंट्रोलेबल्स. हे हार्श वाटत असेल तुम्हाला, बट ही रियालिटी टेक्निकली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. ठीक आहे, नाही होते ना, कसं करायचं हे बघा. सोल्युशन काढायला शिका. प्रॉब्लेम आहे सगळ्यांना माहिती, सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेमचं सोल्युशन काय, ओके हे सोल्युशन आहे, हा एक मार्ग, याला फॉलो करा. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजेच काय, तुम्हाला पेशन्स नंतर इथे काय सांगितलेलं होतं की तुम्हाला काय करायची आहे तर एक प्रकारे प्लॅनिंग
करायची. काय करायची आहे? प्लॅनिंग करायची. प्लॅनिंगचा मी पहिला टप्पा तुम्हाला एकदम साध्या भाषेत सांगितलेला होता, जे मी स्वतः फॉलो करणार आहे. प्लॅनिंगचा टप्पा काय आहे? तर प्लॅनिंग साधारणतः आपली अशी असणार आहे की 25 मे 25 मे हा आपला एक प्रकारे घटक डेट असणार आहे की ज्या दिवशी आपण आपलं GS सगळं संपवणार आहोत. सगळं GS संपवणार आहोत. मग माझे लेक्चर्स असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, ह्या प्लॅनिंगच्या माध्यमातून तुम्ही 25 मे पर्यंत फक्त आणि फक्त GS संपवलं पाहिजे. आता तुमच्यापैकी काही काही जण असतात, आता मी तर म्हणजे मी शिकवतो किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, काही ठिकाणी आपल्याला मार्कसुद्धा अतिशय चांगले असतात, पण तरीही मी तुम्हाला म्हणतो की मी कधीच म्हणू शकत नाही की माझं पॉलिटी चांगलं आहे, सर माझं पॉलिटी झालं नाही म्हणू शकत मी असं. आपण पास होऊ तरी पण आपला विषय कंप्लीट होणार नसतो. आपल्याला काय वाटत असतं, तेच वाचतो ना, त्यामुळे आपल्याला वाटत असतं आपलं सगळं येतंय. आणि जर तुम्हाला सगळं येत असेल तर 150 पैकी 150 मिळाले पाहिजे. ठीक आहे, ही सरळ साधी सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, 100 मिळवताना सुद्धा नाकी 9 का येते? का आपले प्रश्न चुकतात? कारण ते नसतं झालं. त्यामुळे कृपया असा शब्द वापरायचा नाही. नाही हे माझं झालंय, ते माझं झालंय, असं झालंय, तसं झालंय, नाही. कम्प्लिटली परत पारायण करा, वाचा, इंग्लिश करून घ्या. तुमचं एक प्रकारे कन्सिडर करतोय आपण डेव्हलपमेंटचं पुस्तक वाचून घ्या, आत्तापर्यंतचा कंटेंट वाचून घ्या. कोणी आपल्या बॅचला आहे तर तेच लेक्चर बघा. ठीक आहे, लेक्चर जेव्हा तुम्ही बॅच रिन्यू करतात ना, मी तुम्हाला आता सांगतो, जेव्हा तुम्ही बॅच रिन्यू करतात, काय 200-400 रुपये आपल्याला लागत आहेत, ते आपण 15 जुलैपर्यंत ऑलरेडी ॲक्सेस दिलेला आहे राज्यसेवेच्या मुलांना, तेव्हा तुम्हाला परत तुमचे व्ह्यू नव्याने मिळतात. आणि व्ह्यू नव्याने मिळतात तर बघा ते 4 वेळा लेक्चर. तुमचे असेही मेसेज येतातच आहेत ना सगळ्यांचे. म्हणजे मी म्हणतो तुम्हाला, माझ्या डेटासुद्धा आहे की आपल्या बॅचच्या 90% मुलांचे मला फोन येतात, मेसेज येतात. फक्त मी ते शेअर करत नाही, ऑब्व्हियसली मला ते आवडत नाही स्क्रीनशॉट शेअर करायला, की सर या लेक्चरचा असा फायदा झाला, त्या लेक्चरचा तसा फायदा झाला, आम्हाला कळतंय. 90% स्टुडंट्स म्हणतोय मी एक प्रकारे, म्हणजे मी अजिबात असं एक्झॅजरेट सुद्धा करत नाही. मग तुम्ही ते परत बघा ना, काय प्रॉब्लेम आहे? पारायणं झाली पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, 2017ला जेव्हा माझी पहिली मेन्स होती, तेव्हा एक प्रकारे एक व्यक्ती होते, ते त्यावेळेस CEO झाले, म्हणजे CEO क्लास 2 झाले, देसाई लायब्ररीत बसायचे. ते व्यक्ती अक्षरशः दिवसातले 3 तास फक्त आणि फक्त मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घेऊनच बसायचे. ते प्रॉपर, नाही मला हे करायचंच आहे, वाचायचंच आहे. त्यावेळेस त्यांना काहीतरी 84 का 88 मार्क्स आलेले होते आउट ऑफ 100. हे तुम्ही विचार करा, लोक हे पारायण करतात अक्षरशः त्या गोष्टींची. लक्ष्मीकांतचं पारायण करा, देसले सरांच्या पुस्तकाचं पारायण करा, आपल्या नोट्सची पारायण करा, समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, ग्रोवर पुस्तक आहे, अनेक कंटेंट आहे वाचायला, तो वाचा. प्लॅनिंग करा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुमच्यापैकी काही जण विचारतात, सर आम्ही करंट अफेअर्स करू का? अरे राजांनो, नका करू. आत्ता मी स्वतः सांगतो, माझा कंटेंट तयार आहे, फक्त मी लगेच बॅच टाकून पैसे सुद्धा कमवू शकतो. मी तुम्हाला ह्या एकदम स्पेशल, एकदम प्रॅक्टिकल भाषेत सांगतोय. ठीक आहे, म्हणजे पण आता करू नका, कारण ती आता योग्य वेळ नाही. बघा साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, 28 एप्रिलला परीक्षा आहे, 28 मेला आपण 28 एप्रिलला परीक्षा होती, आपण 28 मार्चला करंट अफेअर्स करणार. ह्याच्या आधी मी एकदा तरी बोललेलो होतो का? असं नाही. त्यानंतर मी आत्ताही म्हणतोय, परीक्षेच्या आधी 1 महिना करंट अफेअर्स करायचं. आता याचं तुम्हाला एकदम स्पष्ट कारण सांगतो. काय होते गोष्ट, लक्षात घ्या. GS सारखी गोष्ट आहे ना, त्यात तुम्हाला डोकं लावावं लागते. कन्सेप्ट खूप असतात, की या कन्सेप्टने असं आहे, त्या कन्सेप्टने तसं आहे, ऑप्शन असा एलिमिनेट होतोय, तसा एलिमिनेट होतोय. करंट अफेअर्समध्ये असं काहीच नाहीये. करंट अफेअर्स हे डायरेक्ट डोळे बंद करायचं, हा व्यक्ती इकडे आहे तर तो व्यक्ती तिकडेच आहे. आणि आपल्याकडे काय माहिती का, आजकाल ते 1000 रुपये, 2000 रुपये, 199, 299, 19 रुपये, ह्याच्या ज्या काही थातुरमातूर बॅचेस आलेल्या आहेत ना करंट अफेअर्सच्या, एकदम बेस्ट करंट अफेअर, काही जणांचे क्विज करंट अफेअर. राजांनो, सरळ साधी गोष्ट आहे, आयोगाचा करंट अफेअर विचारायचा हा पॅटर्नच नाही. हा पॅटर्न नाही. आयोग काय विचारतं याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. तुम्ही वाचा, जा जीके टुडे वाचून घ्या. लेक्चरमध्ये तर मी कव्हर करणारच आहे, तो भाग वेगळा, वाचून तर घ्या. त्यानंतर तुम्ही आपले करंट अफेअरचे बाकीचे जे काही पुस्तकं आहेत ती वाचून घ्या. ती पुस्तकं सुद्धा कशी वाचायची हे सुद्धा आपल्या बॅचमध्ये सांगणार होतो आपण, त्यातलं सुद्धा कंटेंट घेणार होतो आपण. आपण काय करतो, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊन सांगतो मी. आता सरळ साधी गोष्ट आहे, 2 अवॉर्ड्स आहेत. कुठले अवॉर्ड आहेत? एक समजा ज्ञानपीठ अवॉर्ड आहे, एक समजा साहित्य अकादमी पुरस्कार अवॉर्ड आहे. ठीक आहे, या दोघांच्याही बाबतीमध्ये पुस्तकांमध्ये आपल्याला सेम सॉर्ट ऑफ डेटा दिलेला असतो. कधी सुरू झालं, कोण देतं, कोणाला मिळाले, मराठी भाषेचे हे जर अजूनच पुस्तक जर मोठं करायचं असेल तर सर्वच्या सर्व साहित्य अकादमीचे देतात. त्यानंतर कोणाला जर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असेल तर त्या व्यक्तीबद्दलची माहिती, कोणाला जर त्याच्यामध्ये सुद्धा मराठी भाषेतले मध्ये 4ही, युवा, बाल, नॉर्मल साहित्य अकादमी, ट्रान्सलेशनचा आणि जीवनगौरव, हे 5च्या 5बद्दलची इन्फॉर्मेशन, असं करून तुम्हाला ते 2.5 पानाचं कंटेंट बनवतात. ठीक आहे, ज्ञानपीठच्या बाबतीमध्ये काय सेम असतं, जे काय कधी सुरू झालं, कोणाला दिलं गेलं, मग त्या व्यक्तीची माहिती, आणि मराठीतल्या किती कोणाकोणाला ते पुस्तक मिळालं, कोणाकोणाला तो अवॉर्ड मिळाला. मित्रांनो, साधी सरळ गोष्ट सांगतोय, हे तुम्हाला वाचायला 4 पानं लागतात. मी 2 मिनिटात सांगतो की हे एक प्रकारे कसं लक्षात ठेवायचं. साहित्य अकादमीवर प्रश्न काय येणार, कोण देतं, 2021ला आला, नाव लक्षात ठेवायचं. कोणाला मिळालं,
कुठल्या भाषेचे आहेत, त्या भाषेमधले ते पहिले आहेत का दुसरे आहेत का असं काय आहेत का, आणि त्यांचे प्रमुख साहित्य, हे 5 कंटेंट 5 वाक्य संपलं संपलं ज्ञानपीठ अवॉर्ड पुरस्कार. हे ज्ञानपीठचं होतं. साहित्य अकादमी पुरस्काराच्या बाबतीमध्ये काय, मराठीचे 5 सेक्शन आहेत, 5 सेक्शनचे 5 विजेते कुठले, त्यांचं कुठलं साहित्य आहे का, साहित्य अकादमी पुरस्कार कोण देतं, आणि जसा 2020ला प्रश्न आलेला होता की यावेळेस किती जणांना दिलाय, एक प्रकारे समजा म्हणजे किती भाषेतला दिलाय, कुठल्या भाषेतलाचा एक प्रकारे पुरस्कार बाकी आहे, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमची 4 पानांची इन्फॉर्मेशन अक्षरशः 10 वाक्यांमध्ये कंप्लीट होते. याला करंट अफेअर्सचा अभ्यास म्हणतात. उगाच रॅन्डम नाही काय काय करायचं. आणि तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो, तुम्हाला वाटत असेल ना की सर नाही जीके टुडे इंग्लिशमध्ये कसं करू, आपले जे काही आजकालचे इयरबुक आहेत या इयरबुकमध्ये जीके टुडेची सुद्धा इन्फॉर्मेशन येते, त्यामुळे ते सुद्धा नीट वाचले तरी तुम्ही चालणार आहे. कृपया स्वतः वाचा. ऑडिओच्या याच्यामध्ये काय सिच्युएशन होते, जो ऑडिओ बोलतो ना त्यालाच ते चांगलं कळत असतं, जो वाचत असतो त्याचं लक्षात नसतं. त्यामुळे स्वतः वाचा, स्वतः कंटेंट काढा आणि स्वतः त्या गोष्टी कंप्लीट करा. आणि हे करायला आपल्याला डोकं लावायची गरज लागत नाही. एकदा आयोगाचे प्रश्न बघितले तर आपल्याला ते कळू शकतात. त्यामुळे कृपया करंट अफेअरवर फोकस करू नका. करंट अफेअर्स हे 26 मे पासून करंट अफेअर्स, ठीक आहे, हे साधारणतः 26 मे पासून सुरू करा. 26 मे पर्यंत आपल्या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला किमान 10-12 लेक्चर याचे अवेलेबल होतील, एक साधारणतः 15-16 तासांचे. अजून पुढे जास्तच होतील, पण हे बेसिक या तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला इकडनं डेटा अवेलेबल राहणार आहे. त्यामुळे कृपया करंट अफेअरवर नंतर फोकस करा. आज GS मध्ये फोकस करण्यासाठी खूप काही आहे. इतिहासामध्ये जर समाधान महाजन वाचलं असेल तर आपल्या नोट्स वाचा, आपले लेक्चर सुद्धा बघून झाले असतील तर ग्रोवर वाचा, जे काही मी ग्रोवरचे उल्लेख सांगितले किंवा कसं वाचायचं सांगितलं ते. जो कोणी एक प्रकारे आपल्या बॅचला नसेल, नॉर्मल करत असेल, त्याने ग्रोवर वाचा, स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वाचा. कॉपी पेस्ट प्रश्न असतात काही कॉपी पेस्ट, जे आपल्याला पुस्तकांमधनं सुद्धा नॉर्मल कव्हर होत नाही. एका पुस्तकावर इतिहास निघू शकत नाही, हे मी 200% तुम्हाला सांगतो. भूगोलाच्या बाबतीमध्ये जर तुमचं असेल, भूगोलाला काय आपण देसले सरांचं पुस्तक वाचतो, त्यानंतर काय सौदी सरांचं पुस्तक वाचतो. मागच्या वेळेसचे प्रश्न बघा, NCERT वाचा. NCERT जर वाचून झाली असेल तर तुम्हाला जे काय हवामान वगैरे घटक आहे तो GC लिओनमधनं वाचून घ्या. 2 ते 3 चॅप्टर आहेत, वाचायला काय प्रॉब्लेम आहे. किंवा काही जणांनी तर अजून NCERT वाचली नाही, NCERT टाकलेले आहेत आपल्या ग्रुपवर PDF, त्या वाचून घ्या. हा झाला भूगोलाचा भाग. पॉलिटीच्या हिशोबात सांगायचं झालं तर नुसतं तुम्ही जरी उद्या उठून लक्ष्मीकांत वाचायला सुरुवात केली तरी एक पुस्तक तुम्हाला जेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत वाचता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने कळतं. त्यामुळे तेच एक इनफ आहेत. जर वेळ मिळालाच तर फादिया बघून घ्या, त्यातले काही सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत. जर अजूनच वेळ असेल तुमच्याकडे, बाकी सगळाच अभ्यास झाला असेल तर कश्यप सरांचं आपलं पार्लमेंट बघून घ्या, आवर कॉन्स्टिट्यूशन बघून घ्या, त्यातले सुद्धा अनेक प्रश्न येतात मेन्सला. संकल्पना क्लिअर करा. सगळं नका वाचू, सिलेक्टिव्ह टॉपिक वाचा, संसद वाचा, हे वाचा ते वाचा, किंवा एक प्रकारे जा वेबसाईटवर जाऊन बघा तुमच्यापैकी किती जणांनी रे एक प्रकारे 2023च्या राज्यसभेला प्रश्न आलेला होता 0 आवरचा, त्यानंतर किती जणांनी आपल्या नोट्समध्ये 0 आवर त्या आपल्या पार्लमेंटच्या प्रोसिजर बुकमधनं कव्हर केलं. 0 आवर म्हणजे काय, बाकीच्या सगळ्या जे काही आपल्याकडचे जे काही वेगवेगळे सेक्शन्स आहेत पार्लमेंटरी सेशनचे किंवा पार्लमेंटच्या कामकाजाचे, किती जणांनी अपडेट केले, जाऊन हे करा. ठीक आहे. त्यानंतर सायन्सच्या बाबतीमध्ये आपली बॅच तर नो डाऊट तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही, हे तर मी 200 वेळा सांगितलं. तेवढा तसा कंटेंट सुद्धा आहे. हे जरी झालं असेल, जावा लुसंट वाचा किंवा आपल्या बॅचचे लेक्चर परत ऐका. सायन्सचे संकल्पना समजून घ्या. स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्ड झालं असेल तर आपलं काय म्हणतो आपण त्याला NCERT वाचा. NCERT झालं असेल तर पुन्हा आपल्या नोट्स वाचा. राऊंड बाय राऊंड आपल्याला ऑप्शन आहेतच करायला. त्यानंतर इकॉनॉमीमध्ये साधी सरळ सोपी गोष्ट आहे, देसले सरांचं पुस्तक वाचा. देसले सरांच्या पुस्तकामध्ये आपण बघतो की साधारणतः प्रिलिम्सच्या वेळेस आपण वेगळा कंटेंट करतो, कमी कंटेंट करतो, पण अजून जाऊन वाचा. सगळंच तुमचं प्रिलिमचं झालं असेल तर सहकार वाचा, उद्योग वाचा, पायाभूत सुविधा वाचा, सेवा क्षेत्र वाचा, कृषी वाचा, हे घटक वाचा 5 अँगलचे जे आहेत ते. किंवा हेही जर झालं असेल तर डेव्हलपमेंट वाचा. हेही जर झालं असेल तर आपलं बजेटचे स्वतःचे लेक्चर नोट्स काढा, किंवा एक प्रकारे जो काही इकॉनॉमिक सर्वे 2022-23चा त्याचे नोट्स काढा. त्याच्यावर आपल्याला 2023च्या राज्यसभा मेन्सला 30-35 प्रश्न आलेले होते. हे करायचे. तुम्हाला अजून कुठला विषय उरला, पर्यावरणासाठी जर तुम्हाला बेसिक पुस्तक तर सहसा नाही आहे. स्टेट बोर्ड झालं तर मराठीमध्ये तुषार गोरपडे सरांचं पुस्तक आहे, ते वाचा. इंग्लिशमध्ये तुम्हाला शंकर IAS आहे, ते वाचा. कंटेंट आपल्याला वाचायला खूप आहे. 25 तारखेपर्यंत कंपल्सरी GS करा. ठीक आहे. ही सरळ साधी सोपी गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला करंट अफेअर्स करायचे. कसं ते 26 मेला तुम्हाला मी एक प्रकारे सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पोस्टचा विचार काय, पोस्ट म्हणजे काय करायचंय. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या ना तरच तुमची ही गोष्ट सोपी होणार आहे. ठीक आहे. आज तुमच्यापैकी मला साधी सरळ गोष्ट आहे, आज आपली जेव्हा ॲड आली तेव्हा 205 जागांसाठी ॲड आली. ठीक आहे. 205 जागा. 645 मी आज पब्लिकली सांगतोय, 645 हा आकडा सगळ्यात पहिल्यांदा मी फोडला होता.
645 हा आकडा मार्केटला मी सांगितला आणि त्याच्यामधनं बरं तो कसा सांगितला, काय सांगितला, तो एक्झॅक्ट म्हणजे दुसरा कंटेंट आहे, त्याचा काही गरज नाही इथे सांगायची ते. पण 645 मॅक्झिमम जागा भरल्या जातील हे एक प्रकारे आपण बघतोच आहोत. जेव्हा एक प्रकारे ॲड आली तेव्हा 205 जागांची ॲड आली, तेव्हा अनेकांनी मला ट्रोल केलं की नाही बॅचसाठी काय, हे काय ते काय. राजांनो 2017 पासून शिकवतोय. माझा आज टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा डिस्काउंट नसेल तर मी माझ्या स्वतःच्या बॅचची लेक्चरची ॲड सुद्धा करत नाही. मला दिवसाला खोऱ्याने मेसेज येतात, सर तुमच्या लेक्चरचा हा फायदा झाला, तो फायदा झाला. मी ते शेअर सुद्धा करत नाही की तुम्हाला एक प्रकारे पॅनिक करून ॲडमिशन घेणं हे आपल्याला जमत नाही. त्यामुळे जर मी काय सांगतोय तर ते जबाबदारीपूर्वक सांगतोय. जर आज आपण बघतोय तर ह्या जागांमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आजच्या घडीला 368 जागा आहेत. आजच्या घडीला आज जी काही मागणी पत्र गेली आणि याच्यातही अनेक जागांची अजून मागणी पत्र गेलेली नाही आहेत. म्हणजे काहीही झालं तर ॲटलिस्ट 100 जागा तर वाढतील. ॲटलिस्ट मी हा शब्द वापरतो. आजच मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलंय की काल परवा आपले जे MPSC अचिव्हर्स टेलिग्राम चॅनलचे ॲडमिन आहेत ते मित्र आहेत आपले. काही जणांना वाटतं ते माझं चॅनल आहे पण ते मित्र आहेत आपले, माझं चॅनल नाही आहे. माझं फक्त आदित्य गरकल हे एकच चॅनल आहे. इथे कुठेतरी तुम्हाला त्याचं हे दिसत असेल टेलिग्राम ID. पण सांगायचं तात्पर्य त्यांनी मला सांगितलं की सर APOच्या जागा येऊ शकतात का, एकदा बघा, विचारा. मी सुद्धा माझ्या सोर्सेसला विचारलं तर तिथे येऊ शकतात असं म्हटलं जात आहे. म्हणजे ह्याच्यात आत्ताच मी तुम्हाला 3-4 जागा सांगतो की त्याच्या जागा वाढू शकतात. म्हणजे 100 जागा तर इनमीन ह्याच्यापेक्षा जास्तच आहे, किंबहुना कदाचित डबल पण असू शकतात. ठीक आहे, मी अजून त्याचा काही क्लेम करत नाही, आयोग सांगेल. पण 100 जागा तर कशाही वाढतील हे बेसिक बालिश मुलाला सुद्धा कळतंय आपल्याकडच्या. मग जर 468 जागा होत आहेत, तुम्हाला माहिती आहे ना राजांनो जागा वाढतायत, जागा आहेत, मग अभ्यास करा ना. डेट काय कधी येऊ द्या, झाली 9 जूनला परीक्षा, आहात तुम्ही तयार आहात का एवढंच मला सांगा. सकाळ दुपार संध्याकाळ, जर 9 जूनला परीक्षा डिक्लेअर झाली तर सकाळ दुपार संध्याकाळ 26 मे पासून मी तुमचे लेक्चर घेतो. तुम्ही तयार आहात का? 30 तारखेला झाली मी तुमचे लाईव्ह सेशन घेणार आहे. ठीक आहे, त्याला काही हे नाही, बंधन नाही. युट्यूबवर येईन मी, लाईव्ह सेशन घेऊन जाईन. लाईव्ह सकाळ ते संध्याकाळ दिवसभर जे काही आपली रिव्हिजन बॅच असेल ती पैसे न घेता. ठीक आहे, आज तुमच्यापैकी अनेकांना जे काही बॅच रिन्यू करावी लागते आहे, ही बॅच रिन्यू करणं हे कंपल्सरी गरजेचं राजांनो. ठीक आहे, त्याच्या बॅचमध्ये 70% लेक्चर पडलेले, 30% लेक्चर बाकी आहेत, हे मी स्वतः मान्य करतोय. पण ती जर बॅच पूर्ण झाली असती तर तुम्हाला कदाचित तो डिस्काउंट सुद्धा नसता देता आला. आज जर तुम्ही ती बॅच कंप्लीट करता आहात, तुम्ही जर एक प्रकारे साईड टू साईड आहात, तर तुम्ही ती बॅच रिन्यू केली तर तुमच्या सोबत परीक्षेच्या आधीपर्यंत आपण आहोत. आणि ते एक प्रकारे रिव्हिजन सुद्धा बॅचच्या मुलांनाच एक प्रकारे घेण्याची सध्या चालू आहे. मग सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे. 200-400 रुपयाने कोणाचंच काही नुकसान होत नाही, कोणाचाच काही फायदा होत नाही. तुमचा फायदा काय हा विचार करा. ठीक आहे, 400 रुपये जर माझ्या खिशात येत असते तर अक्षरशः मी तुम्हाला फुकट सुद्धा दिलं असतं. पैशासाठी आपण अशी दुनियादारी 100-200 रुपयासाठी तर करूच शकत नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, ह्याच्या पुढचं आपलं नातं आपल्याला शासनात जायचं, प्रशासनात जायचं, तिकडची कामं करायची. हे इकडचे काय 200-250 रुपयाने काय होत नाही. आणि तुम्हाला सांगतो आपल्या बॅचची फी होती 4000 रुपये राज्यसेवेची. ठीक आहे, त्याच्यातही काही जणांनी डिस्काउंटमध्ये घेतलं, तो भाग वेगळा. पण ठीक आहे, तो काय त्याच्याबद्दल मी काय कोणाला म्हणत नाही. आज मी आधीच सांगतो 1-1 रुपयाला व्हॅल्यू, तो कोणाचाही पैसा असो, माझं नेहमी वाक्य, पैसा कोणाचाही असो तो नीट खर्च झाला पाहिजे. 1-1 रुपयाला व्हॅल्यू आहे. सुरुवातीला काही जे मुलं होती त्यांना आपण एक प्रकारे फेब्रुवारीपर्यंत दिलेली होती, त्यांना आपण मग एक आयोगाची तारीख होती 28 एप्रिल म्हणून आपण 30 एप्रिल का 28 एप्रिलपर्यंत दिलं. आता ती तारीख पुढे गेली तर ते तुम्हाला जास्त देऊन पैसे देऊन करावंच लागणार आहे ना. ती तारीख पुढे गेल्यावर आजही मी तुम्हाला सांगतो 15 जुलैपर्यंत तो ॲक्सेस दिलाय. जर ऑगस्टमध्ये परीक्षा झाली तर काय करायचं सांगा बरं मला. कोणासमोरच काही गोष्टी नाही. म्हणजेच काय 4600 रुपये समजा एखाद्या मुलाचे मॅक्झिमम जात आहेत. ठीक आहे, मॅक्झिमम आपण टेक्निकली पकडूया, किंवा एखाद्या मुलाचे समजा कॉम्बो बॅच वगैरे असेल तर साधारणतः 6400 रुपये वगैरे जात आहेत. 6400 रुपयामध्ये 4600 रुपयामध्ये कोण तुमची बॅच कंप्लीट करते सांगा बरं मला. कोणी तुम्हाला एक प्रकारे शिकवलेलं आहे पुण्यामध्ये एवढ्या ह्याच्यात. आणि आपल्या तोडीचं त्यानंतर कंटेंट तर कुठेच नाही, हे तर मी 200% कॉन्फिडन्सने सांगतोय. पेपर आपले टेस्ट सिरीज चालू आहे, चालू असतानाच अनेक ठिकाणी आपले प्रश्न येऊन गेलेत, किंवा हा असा कंटेंटवर आपले प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ते आपण जे काही डेटा कव्हर केला आहे अशा कंटेंटचा आपण डेटा कव्हर केला आहे की तो डेटा कुठल्याही आज पद्धतीने जे काही खूप सारे प्रस्तावित आहेत जे 20-20 हजार रुपये फी घेतात तुमच्याकडनं, त्यांनी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे का, कारण त्यांनी तो अपडेट केलेला नाही आहे. आता मी तुम्हाला सांगतोय म्हणजे ते कुठेतरी इझिली अवेलेबल सुद्धा आहे ना, फक्त आपण कधी बघितलं नाही आणि प्रश्न त्याच्यावरच सुद्धा आलाय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, म्हणजेच काय आपला समजा अष्टदिग्गजांचा प्रश्न किंवा PYQ सारख्या गोष्टी जर आपण साधी गोष्टी, आता काही जण म्हणतो तुम्ही लॉजिक ट्रिक्स ट्रूक्स ह्या बॅच त्या बॅच हे तुम्ही 2-2 हजाराला घेतात आणि तुम्हाला कंटेंटची बॅच एक प्रकारे 200 रुपये 400 रुपये 800 रुपये 900 रुपये हे घेताना कसं काय जीवावर येऊ शकतं. PYQ मध्ये काही जण तुम्हाला ऑडिओ शिकवतात, तिथे तुम्ही 600 रुपये भरतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही पद्धतीमध्ये सर्व विषयांचे PYQ असतात. इथे आपण फक्त इतिहासाचे PYQ 11 तास समजवलेत आणि माझ्या लेक्चरमध्ये कुठलीच ही फिफी नसते. लेक्चर सुरू झालं कंटेंट, लेक्चर संपला कंटेंट, संपला विषय. आपण बाह्य बोलत नाही.
हे आज म्हणतो यूट्यूबचं लेक्चर आहे म्हणून. जर इथे आपण घेतोय 11 तास मी इतिहासाचे PYQ घेतले म्हणजे कंटेंट काहीतरी दिला असणार आहे ना. साधी सरळ गोष्ट आहे राजांनो. हा विचार करा, तुमचा फायदा कशात आहे, तुमचं नुकसान कशात आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. नाही तर आज मार्केटमध्ये 19 रुपयापासून 99 रुपयापासून ते पार 50,000 पर्यंत सुद्धा लोक बसलेले आहेत. ठीक आहे. आणि एकदम मी जाणीवपूर्वक सांगतो, तुमच्याकडे हे बोलायचं म्हणजे काय, मी तुम्हाला आपले समजतोय, घरचे समजतोय. तुम्हाला ही गोष्ट कळाली पाहिजे की तुमच्यासोबत काय गेम होतोय, काय गेम होत नाहीये, कंटेंट कुठून तुम्हाला मिळतोय, ह्याच्यावर फोकस करा. आणि हे जर तुम्ही कराल ना तेव्हाच तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे. ही सरळ साधी गोष्ट आहे. या जागा वाढल्या, सगळं वाढलंय, सगळं वाढतंय, कळतंय, दिसतंय आपल्याला. पण मला सांगा, जर उद्या उठून या जागांमध्ये आपण नसू तर काय करायचं, कुठे तोड जोडून घ्यायचं, सांगा बरं मला काय होणार आहे. आणि लक्षात ठेवा, काही जण म्हणतात की नाही हा विचार केला पाहिजे, तो विचार केला पाहिजे. एकदम हार्श रियालिटी सांगू का, जी तुम्हालाही माहिती आहे, फक्त तुम्हाला ऐकायची त्याची हिंमत नाहीये. पण मी म्हणतो एकदा हिंमत करा, ती भीती घालवा, तुमचा अभ्यास बघा किती भारीतला होतोय. लक्षात ठेवा, कॉम्पिटिशनमध्ये काहीच ग्रे नसतं. ग्रे म्हणजे काय, मध्यम मार्ग नसतो. आयदर तुम्ही पास असतात, आयदर फेल असतात, तुम्ही मधले असत नाहीत कधीच. आणि मला माझ्या मुलांना मी आत्मीय वाक्य नंतर म्हणणार होतो, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट मी आजही सांगतो, काही जणांवरती परिस्थिती येते आणि त्या परिस्थितीतनं ते पॉझिटिव्हलीच पुढे गेले पाहिजेत, हेही माझं मत आहे. पण मी आजही सांगतो, मला आपल्या कुठल्याही मुलाला एक प्रकारे कुठल्याही व्यक्तीच्या ऑप्टआउटवर डिपेंड ठेवायचं नाही आहे. मला आपली मुलं पहिल्या 100मध्येच पाहिजेत. काही करा, तिथपर्यंत मेन्सपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. त्यानंतर तुम्ही पार मेन्स झाल्यानंतर आदित्य गरकल कोण हा प्रश्न जरी विचारला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण अभ्यास करा, अभ्यासाकडे लक्ष असलं पाहिजे. ह्याची त्याची दुनियादारी करण्यापेक्षा, ह्याची त्याची घेण्यापेक्षा. लक्षात ठेवा, काही लोक आहेत ना, त्या अक्षरशः समोर मी दिसलो की पळून जातात. एकदम फॅक्ट सांगतो तुम्हाला, एकदम फॅक्ट. त्या दिवशी ग्रुपवर सुद्धा लिहिलेलं होतं. आणि नंतर म्हणतात की मौनम सर्वार्थ साधनम. अरे ज्याच्याकडे काय नसताना बोलायला तो पळून जात असतो. एकदम स्पष्ट सांगतोय तुम्हाला. आणि आपलं काम बोलतं, आपला कंटेंट बोलतो, म्हणून मी आज इथे तुमच्या समोर आहे, एवढ्या गोष्टी होऊन सुद्धा. त्यामुळे कृपया आपलं कोण आहे हे ओळखा. मैं अपना हूँ वो नहीं है ये समजो. ठीक आहे. मग या गोष्टी तुम्हाला करायच्या, इथपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर राहिला प्रश्न बाकीच्या गोष्टींचा. आता काय बाकीच्या गोष्टी, आता सगळ्यात पहिल्यांदा 2 मिनिटं बॅचबद्दल बोलू. बॅच जी आहे आपली, ठीक आहे, ही बॅच आहे ना, ही आपली एक प्रकारे आपण राज्यसेवेची बॅच 15 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. आणि जी काय कॉम्बोची आपली जी काय साधारणतः बॅच होती, ज्यांचे ॲडमिशन झाले तर 16 जूनपर्यंत ज्यांनी घेतले त्यांनी आता विचारू नका अजून, त्यांना नंतर बघू आपण. ज्यांची कॉम्बोची बॅचसुद्धा संपलेली होती त्यांना आपण एक प्रकारे साधारणतः 15 ऑगस्टपर्यंतचा ॲक्सेस दिलेला आहे. सेम टेस्ट सिरीजला सुद्धा आपण ह्यांना इथपर्यंत ॲक्सेस दिलेला आहे. सेम टेस्ट सिरीजला सुद्धा आपल्याला ह्यांना इथपर्यंत ॲक्सेस दिला आहे. आणि एकदम स्पष्ट सांगू का, टेस्ट सिरीजना काही जण फक्त फायद्यासाठी काढतात, मी टेस्ट सिरीज अभ्यासासाठी काढतो. तुम्हाला टेस्ट सिरीजला 200 पैकी 200 मार्क आले ना, तर मी उद्या उठून लेटर नाही लिहिणार आहे आयोगाला की बाबा एवढा विद्यार्थी ह्याला माझ्या टेस्ट सिरीजला आले तर तुम्ही काहीतरी मार्क बिर्क वाढवा. नाही, टेस्ट सिरीज ही मार्कांसाठी नसते. टेस्ट सिरीज ही किती वेळात कव्हर करतायत ही नसते. काही जण तर एकदम बालिश आहेत, मला वातावरणाचा फील पाहिजे. अरे काय वातावरणाचा फील पाहिजे, त्या 2 तासामध्ये अभ्यास सोडून तुम्हाला फील घेत बसायचा असतो. टेस्ट सिरीज ही फक्त आणि फक्त कशासाठी असते, कंटेंटसाठी असते. हा कंटेंट मी अनेकांच्या टेस्ट सिरीज बघितल्या, नो डाऊट. जसे आपले पेपर बाकीचे बघतात तसे बाकीच्यांचेही पेपर मी बघत असतो. आणि मला एवढं 200% गॅरंटीने मी सांगतो, जे आपण देतोय ते कोणीच देत नाही आहे. एकदम स्पष्ट वाक्य आहे, ना मी कोणाला घाबरत ना मी कोणाला काय सांगतोय, हे एकदम स्पष्ट आहे. जेवढा कंटेंट आपण देतोय इन्क्लुडिंग डिस्कशनचा, इथे येऊन उत्तरं सांगणं म्हणजे डिस्कशन नसतं, त्याचा कंटेंट सांगणं. काही जण सांगत असतात की हां हे झालं पाहिजे, लावून धरा, फ्रेमवर्क आहे. अरे का, सांगा ना कन्सेप्ट काय आहे. आपण प्रत्येक गोष्टीवर फोकस करतोय. आपल्या प्रत्येक पेपरचं 6-6, 7-7 तासांचं डिस्कशन आहे. एखाद्या विद्यार्थ्याने ते जरी केलं ना, त्याला कुठलीच बॅच करायची गरज नाही, माझी सुद्धा बॅच करायची गरज नाही. एवढंही स्पष्ट तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य हे आपल्याला करायचं आहे. बॅच आपण एक प्रकारे वाढून दिलेली आहे. 70% ऑफ बॅच इज कम्प्लिटेड. जे काही 5-6 लेक्चर बाकी आहेत आणि करंट बाकी आहे ते आपण ऑलरेडी सांगितले. करंट तर मी मुद्दामून थांबवलेले 26 तारखेपर्यंत. का, कारण त्यानंतर आता माझ्याही हातात नाही आहे डेट्स, त्यामुळे 26 तारखेला आपण असंही घेणार आहे. कारण तुम्ही तरी किती वेळ एक प्रकारे ताणून घ्याल. आपण पहिलेच एक प्रकारे फेब्रुवारीवरनं मार्चला ढकललं, मार्चवरनं आता आपण साधारणतः एप्रिलला परीक्षा होती म्हणून मार्च केलेलं होतं, पण आता परीक्षेची डेट नाहीये. पण समजा 30 जून झालीच तर आपण तयार पाहिजे म्हणून 25 मेला घेतोय. आणि मला एवढं माहिती आहे की इट्स माय वे ऑर
काय म्हणतो आपण त्याला, हायवे, आणि माझा वे तुम्हाला मदत करू शकेल ह्याची मला गॅरंटी आहे आणि ह्याचा तुम्हाला अनुभव वेळोवेळी आलेला सुद्धा आहे. त्यामुळे मला जास्त एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. आणि तुम्ही तुमच्यापैकी काही जण असतात ते क्रिटिसाइज करतात, ट्रोल करतात, मला काहीच फरक पडत नाही. लक्षात घ्या, ज्या दिवशी परीक्षेच्या दिवशी आपला कंटेंट तिथे येईल तेव्हा मला मानसिक समाधान होईल. माझ्यासाठी तो दिवस महत्त्वाचा आणि तुमचे मार्क महत्त्वाचे. जर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पूर्ण केल्या आणि तिथे नीट शाश्वत बुद्धी वापरली तर तुम्हाला प्रत्येक कंटेंट हा बरोबर येणारच आहे जो आपला झाला आहे तो. त्यामुळे मला त्याचाही काही देणं घेणं नाही. आपल्याला मार्क आले पाहिजेत, कंटेंट आला पाहिजे. मी किती भारी, मी किती नाही, मी किती शहाणा आहे, माझं माझ्यासाठी आहे. ठीक आहे, तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. जर आपण कंटेंट बघतोय तर बॅच आपण ऑलरेडी एक्सक्यूट करून दिलेली आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजेच काय की तुमचं हेही सगळं करून झालंय, तुम्ही एक प्रकारे हुशार आहात. आता मग तुम्ही काय करायचं, तर तुमच्यापैकी काही जण म्हणतायत सर मेन्स करू का. मेन्स करत असताना मी तुम्हाला आत्ता एकदम स्पष्ट सांगतो, मेन्स करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते इंटेन्सिटी. तुम्ही त्या इंटेन्सिटीने त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. आज जर तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला बसला तर तुम्हाला ती धाकधूक नाही राहिली पाहिजे की अरे प्रीसुद्धा आली तर काय करू, प्रीची डेट आली तर काय करू. मग मी मेन्स सगळ्यांना सांगणार नाही एक प्रकारे रेकमेंड करायला, म्हणजे अभ्यास करायला कोणी कोणी मेन्स करायची. तर लक्षात ठेवा 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत जे एक प्रकारे आत्तापर्यंत प्रीसुद्धा क्लिअर नाही झाली, त्यांनी कंपल्सरी ही प्रीच करायची. तुम्हाला कंटाळा आला तरी चालेल, शिव्या घाला मला त्या कंटाळा आल्यानंतर तरीही चालेल, मेसेज करून सांगा सर तुम्ही सांगितलंय आम्ही प्री करतोय, तुम्हाला काय अक्कल आहे का, चालेल मला बिंदास्त सांगा. पण ज्यांनी आतापर्यंत एकदाही प्री क्लिअर नाही केली त्यांनी कृपया प्रिलिम्सचाच अभ्यास करा. कारण जर तुम्ही आता मेन्स केलं तर तुम्हाला नंतर भीती वाटू शकते आणि भीतीमुळे तुमचा गेम होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा तेवढाच कंटेंट येतोय, तुम्ही सुद्धा तेवढेच कॅपेबल आहात, पण तुम्हाला ती भीती आहे ना, प्री निघत नाही, ती प्री तुमची भीती तुमचा फक्त अभ्यास काढणार आहे. त्यामुळे ज्यांची प्री आतापर्यंत निघाली नाही त्यांनी कृपया प्रिलिम्सच करायची. त्यानंतर दुसरी गोष्ट की एक प्रकारे काही मेन्स दिलेले विद्यार्थी असतील, ठीक आहे, मेन्स दिलेल्यामध्ये सुद्धा 4-5 मार्काने किंवा 20-25 मार्काने जाणारे वेगळे आणि 100-200 मार्काने जाणारे वेगळे. जे 100-200 मार्काने जात आहेत त्यांनी कृपया प्रिलिम्सवरच फोकस करा. जे मेन्स एक प्रकारे 4-5 मार्काने जातात त्यांना 2 चॉईस आहेत की त्यांना सुद्धा जर प्रिलिम्सची सहसा भीती नसते पण असेल तर तुम्ही एक प्रकारे तुमचा 60% ऑफ वेळ हा प्री केला पाहिजे आणि 40% ऑफ वेळ हा तुमचा काय असला पाहिजे, एक प्रकारे तुम्ही मेन्सवर फोकस केलं पाहिजे. मेन्सचा कुठला घटक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जे कोणी पोस्ट होल्डर असतील ऑब्व्हियसली त्यांना फार वेळ कमी मिळत आहे, पण त्यांना अनेकांना अनेक ठिकाणी कॉन्फिडन्स असतो की प्री तर कशीही निघते. त्यामुळे तुम्ही तुमचा आहे तो अभ्यास केला तरी चालेल. तर मी तुम्हाला काय सांगणार, तुम्ही ऑलरेडी ती प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. त्यामुळे तुम्ही एक प्रकारे तात्विक बुद्धीने प्रीवर सुद्धा 60% 40% याच पद्धतीने काम केलं मेन्सला तरी तुम्हाला एक प्रकारे चालणार आहे. मेन्ससाठी काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा कुठलीच बॅच करू नका. माझी सुद्धा बॅच असेल तर ती करू नका, नसणारच आहे ऑब्व्हियसली, तेवढी अक्कल आहे मला, पण एक प्रकारे करू नका. का, कारण जेव्हा तुम्ही बॅच करतात ना राजांनो, जेव्हा तुम्ही एक प्रकारे अशा गोष्टी करतात ना तेव्हा तुम्ही स्वतःची तात्विक बुद्धी डायरेक्ट स्टॉप करतात, समोरचं सांगेल त्याला बिलीव्ह करतात. असं नसतं. किंवा तुम्ही लॉजिक टिप्स ट्रिक्स हा अप्रोच तो अप्रोचचा जेव्हा बॅच करतात ना तेव्हा तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला लॉजिकमध्ये शिकवलं ना की हे धरूनच चालायचं, हे बरोबरच असतं, तुम्हाला ह्या अप्रोचमध्ये सांगितलं ना की नाही हे असंच असतं की आपल्याला माहित नाही ते बरोबर वगैरे वगैरे, तर सिच्युएशन काय असते, परीक्षेला तुम्ही जातात, तुमचं मन तुमचं डोकं तुम्हाला कितीही सांगत असलं, तुमचा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगत असतो अरे नाही हे चुकीचं आहे, तरी तुम्ही स्वतःच्या गोष्टींना खाली करून दुसऱ्यांनी शिकवलेल्या लॉजिक टिप्स ट्रिक्सला फॉलो करतात आणि त्या गोष्टीकडनं जातात आणि कदाचित उत्तर बदललं तर काय कराल. म्हणजे 2021ला तो काही एक प्रकारे समुद्री वादळाचा प्रश्न आलेला होता, अनेकांनी त्याचं उत्तर वरीलपैकी सर्व बरोबर लिहिलं. मला माहित होतं, मी वाचलेलं होतं, आमचा कंटेंट त्या बॅचच्या पोरांना आम्ही कव्हर केलेला होता. राज्यसेवा मेन्ससाठी सुद्धा 20ची मेन्स झालेली होती त्या दरम्यान आणि 21च्या प्रीच्या आधी सुद्धा, त्यावेळेस सुद्धा आम्ही करंट अफेअर्समध्ये बघितलेलं होतं की ते मला माहिती की ते चक्रीवादळ कुठे आलेलं होतं. आय थिंक सागर चक्रीवादळावर प्रश्न आहे साधारणतः गेल्या त्या दरम्यान 3 प्री आणि मेन्समध्ये आपला सागर चक्रीवादळावर प्रश्न होता साधारणतः, आणि ते दोन्ही स्टेटमेंट चुकीचे होते. अनेक जण दोन्ही स्टेटमेंट बरोबर म्हणतात, गेले चुकले, आयोगाने उत्तर दिले की बाबा नाही हे चुकीचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट 2022ला आपल्याला सेन्सांगवर प्रश्न आलेला होता, नागालँडमधला जिल्हा. अनेकांनी काय पहिले 2 स्टेटमेंट बरोबर आहे, 371चे XYZ नागालँडला बिलोंग करतं असं आहे तसं आहे, आणि तिसरं स्टेटमेंट काय की सेन्सांग होता मे बी हा सर्वात विकसित जिल्हा आहे. सर्वजण घेऊन गेले की वरीलपैकी सर्व बरोबर, आणि आयोगाने दिले की बाबा हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का, कारण 371 मधल्या तरतुदी कशासाठी आहेत हे आपल्याला सुचलं पाहिजे आधी, पण हे आपल्याला सुचत नाही. का, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लॉजिक टिप्स ट्रिक्सला फॉलो करतो, आपण स्वतःच्या डोक्याला फॉलो करतच नाही, आपण कंटेंटला फॉलो करत नाही. जर तुम्ही त्या गोष्टी केल्या असतं तुम्हाला कळलं असतं, साधी सरळ गोष्ट आहे. जर 371 मध्ये आपण अशा प्रदेशांना स्पेशल दर्जा दिला, त्यांचा विकास होणं गरजेचं आहे, तर ते सर्वात जास्त विकसित असतील का, नसतील, ते अल्प विकसित असतील. बघा तिसरं स्टेटमेंट काय, हे आत्ताचे रिसेंटची उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य स्वतःच्या बुद्धीला आधी महत्त्व द्या, स्वतःला आधी महत्त्व द्या, स्वतः करा मग बॅच करा रे राजांनो. स्वतः अभ्यास केल्यानंतर बॅच केली ना तर तिथे एक प्रकारे रिव्हिजन होते. मग त्यासाठी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिलिम्स ओरिएंटेड मेन्सचे विषय करा.
ठीक आहे, इतिहास करू नका, भूगोल करू नका, काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही GS4चं जे काही आपलं एक प्रकारे देसले सरांचं पुस्तक आहे हे स्टार्ट टू एंड वाचा ना. का नाही वाचत? 2022च्या परीक्षेला मी ऑलरेडी सांगितलं, तर मला 2023चा एक्झॅक्ट डेट नाही आठवत, एक्झॅक्ट आकडा नाही आठवत, 2022च्या परीक्षेला 85 प्रश्न आउट ऑफ 105 देसले सरांच्या पुस्तकातनं कव्हर होत आहे. ठीक आहे, 2023ला सुद्धा 40-45चा आकडा, आता मला एक्झॅक्ट नाही आठवत, पण मी टेलिग्रामवर ऑलरेडी सांगितलं आपल्या ग्रुपवर. हे वाचा, कंपल्सरी हे वाचा. हे जर वाचून झालं असेल तर दुसरा टप्पा काय, तुम्ही डेव्हलपमेंट वाचा. डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही वाचाल तुमचा इकॉनॉमी सुद्धा कव्हर होतोय, तुमचा एक प्रकारे HRD सुद्धा कव्हर होतोय घटक. ठीक आहे, हा 2 घटक कव्हर होतोय. त्यानंतर ज्याचं लँग्वेज कठीण जाते त्याला इंग्लिशचे तुम्ही लेक्चर बघा, मराठीचे बघू नका, मराठी जमणारच आहे. ठीक आहे, इंग्लिशचे लेक्चर बघत असताना कोणत्याही 2 शिक्षकांचे व्हिडिओ बघा. का ते तुम्हाला दोन्ही शिक्षकांचे व्हिडिओ बघितल्यावर कळेल. त्यानंतर एखादा घटक आहे की कृषीसारखा, काही जण म्हणतात कृषी म्हणजे आमच्याच नोट्स सगळ्या, नाही राजांनो, त्यांच्या नोट्स कुठून घेतल्या ते सगळ्या जगाला माहिती आहे. ती पुस्तकं वाचा ना. का तुम्हाला का इंग्लिश जमत नाही मला सांगा? का तुमचं नाही सर मला इंग्लिश जमत नाही? राजांनो, इंग्लिशचेच प्रश्न ट्रान्सलेट होऊन तिकडे येतात. बरं नसेल जमत, आहे वेळ, वाचा. त्यानंतर आपलं 11वी-12वीचं पुस्तक आहे ते एकदा वाचा. किंवा सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो, त्या पुस्तकातनं तुम्हाला गेल्या 10 ते 11 वर्षांमधलं जेव्हा जेव्हा कृषी आलेलं आहे, ज्या मेन्सपासून, ठीक आहे, 2012-13च्या तिथपासून प्रत्येक प्रश्न त्या पुस्तकातनं कव्हर होतोय. आणि ते पुस्तक 2017 नंतर छापलेलं नाही, त्याच्या फक्त रिप्रिंट होत गेलेले आहेत. म्हणजे कंटेंट त्यांनी जो काही लेटेस्ट ॲड केला तो 2017चा आहे. म्हणजे ते पुस्तक एवढं भारीतलं आहे, जा ना, वाचा ना तुम्ही ते पुस्तक. सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही स्वतः अभ्यास करा, दुसऱ्यांवर डिपेंडंट नंतर राहा. तुम्ही जेव्हा मेन्सला जाल तेव्हा तुम्ही बॅचेस करा, कोणाचीही करा, माझी करा, त्याची करा, कोणाचीही करा, ह्याची करा, त्याची करा, काही फरक पडत नाहीये. पण आधी स्वतः करा. स्वतःच्या मेंदूला, शाश्वत बुद्धीला थांबवू नका. जर तुम्ही ते स्ट्रॉंगली केलं तर तुम्हाला आमच्यासारखे शिक्षक जे काय आहेत त्यांच्या बॅचेस, टेस्ट सिरीज ह्या वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर होतील. पण जर तुम्ही बघा, साधी गोष्ट एक जर मटेरियलिस्टिक सांगायचं झालं तर तुमची 70% तयारी होईल जर तुम्ही एक प्रकारे स्वतः केलं आणि आमच्यासारख्या कोणाचं तरी ऐकलं तर. आणि तुमची 60% तयारी होईल की तुम्ही स्वतः न करता आमच्यासारख्या गोष्टींचं ऐकलं तर. ठीक आहे, तयारी दोन्ही ठिकाणी होणारच आहे. पण हे उरलेले 10% ना, हे 10% जे तुम्हाला एज देतात ना स्वतः केल्याचे, ते तुम्ही एक प्रकारे काहीच कुठे कोणी तुम्हाला त्याच्यामध्ये हरवू शकत नाही. त्यामुळे स्वतः अभ्यास करा, ही गोष्ट तुम्ही करणं गरजेची आहे. या गोष्टींवर फोकस करायचा. ह्या पद्धतीने जर तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही करू शकतात. आणि हेही सगळं झालेलं असेल तर निवांत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. आयोग ज्या दिवशी डेट देईल त्या दिवशी पुन्हा लायब्ररीमध्ये या आणि अभ्यास करा. ठीक आहे, एवढं मी तुम्हाला फक्त इथे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे मी कालच एक टाकली, एक माझ्यासाठी खूप जास्त ती काय म्हणतो आपण त्याला इरिटेटिंग गोष्ट होती की आपल्याकडे वोटिंगसुद्धा होत नाही आहे. तर मी तुम्हाला एक प्रोत्साहनपर गोष्ट टाकलेली आहे की जो कोणी वोट करेल त्याने फक्त मला एक प्रकारे तुमचा इंक लावलेला फोटो जो आहे, असा आपण जो सोशल मीडियाला टाकण्यासाठी काढतो ना, ठीक आहे, मी मतदान केलं, तो मला पाठवून द्या. आणि तो पाठवून दिल्यानंतर तुम्हाला आपल्या कुठल्याही बॅचेस असतील, बरं एक नाही, आपल्या समजा 10 बॅच आहेत, तर तुम्हाला 10च्या 10 बॅचेसमध्ये आपण काय करणार आहोत तर थेट 20% ऑफ देणार आहोत. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगतो. प्लस 1 मे आणि 2 मेच्या दिवसाचा आपला 15% आपल्या टेस्ट सिरीजवर, ठीक आहे, आणि 20% आपल्या सर्व कंटेंटवर ऑलरेडी डिस्काउंट चालू आहे. त्यामुळे तुम्ही तिकडनंही ॲडमिशन घेऊ शकतात. आणि हे एक प्रकारे तुम्ही जर मतदान केलं तर तुम्हाला माझ्याकडनं एक छोटंसं गिफ्ट असणार आहे. कोणालाही करा, तुमच्या मतदारसंघात जो माणूस उभा आहे, अपक्ष उभे आहात किंवा तुम्ही स्वतः जरी उभे आहात तरी स्वतःला जाऊन करा, पण मतदान करा. हे मला तुम्हाला इकडनं सांगायचं आहे. ही माझ्याकडनं तुम्हाला एक प्रकारे छोटीशी गिफ्ट असणार आहे, हे मी तुम्हाला इथे सांगतो. आणि जर काही राहिलं असेल, काही बोललो असेल तर त्याच्यासाठी क्षमस्व. पण बोलण्याची कारणं काय आहे, तुम्ही काय करतात आणि तुम्ही काय करायला पाहिजे, अभ्यास कसा फोकस केला पाहिजे, हेच माझा सांगण्याचा मतितार्थ होता. कुठलाही कदाचित पॉईंट राहिलेला नाही आहे असेल तर मला सांगा, आपण पुन्हा एकदा एक गोष्ट करू. प्लस जे काही आपले मेंटरशिपचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एक प्रकारे त्यांचे ते सेशन काउंट नाही होणार, असंच एक नॉर्मल आपण सेशन घेऊया, ज्याच्यामध्ये सर्वजण आपण बोलूया, मस्तपैकी चर्चा करूया, डिस्कस करूया आणि प्लूटची प्लॅनिंग करूया. तुमचे मला प्रत्येकाचे मेसेज येत आहेत, काही जणांचे येत नाहीत की डेली काय केलं, पण त्यांच्या 2-4 दिवसांनी येतातच आहेत सर्वांचे टेक्निकली. पण असा विचार करत असताना सुद्धा काय करायचं, आपण पुन्हा त्या आपल्या एक प्रकारे गुगलच्या जे काही गुगल मीटचा आपला जो काही सेशन असतो त्या सेशनच्या व्हिडिओमध्ये बोलूया. ठीक आहे, या लेक्चरसाठी आपण इथे थांबूया मित्रांनो. धन्यवाद.